दिव्यांगन कोटातून डॉक्टर बनण्यासाठी तरुणाने स्वतःचा पाय कापून घेतला। ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या जौनपूर मधली। 24 वर्षाचा सूरज भास्कर। सूरजला MBBS डॉक्टर व्हायचं होतं। त्याने 2 वेळा नीट परीक्षाही दिली, पण त्यात तो फेल झाला। पण त्याला कमी मार्क्स मिळाले तरी त्याने एक विचार केला, दिव्यांगांच्या 5% आरक्षणातून त्याचा नंबर लागल। हे मार्क्स पाहून त्याच्या डोक्यात भयंकर विचार आला। या विचारापायी त्याने स्वतःला झुलीचं इंजेक्शन मारून आपल्याच घरात त्याने स्वतःचा पाय कापून टाकला आणि याबद्दल कुटुंबियांना त्याने खोटं सांगितलं। झोपेत असताना काही हल्लेखोरांनी त्याचा येऊन पाय कापला। पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट भी केली। पोलिसला सूरजच्या बोलण्यात ताळमेळ दिसेना। फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये क्लिअर आलं की ही जखम क्लिअर कट आहे। चौकशीत सूरजच्या मैत्रिणीने सूरजला कोणत्याही परिस्थितीत MBBS परीक्षा ही काढायची होती। याआधीही अपंगत्वाचा प्रयत्न फसला होता। हे त्यांनी स्वतःचा पाय कापणेही ठरवले असावं। सूरजच्या डायरीत सुद्धा हे लिहून होतं की मी 2026 मध्ये डॉक्टर होणार, असं वारंवार दिसून येत होतं। त्यामुळे मानसिक स्थितीचा आढावा घेऊन UP पोलीस सूरजवर कारवाई करणार आहे।